महानगरपालिकेचा एक अष्टपैलू खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो आहे, विकास शिर्के. तर नॉर्थ साईडला संदीप हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. एजतचा पहिला बॉल 30 आणि तरार आपल्याला पाहायला मिळतो आहे. शॉक केलं आणि इथे मात्र बॅट्समनला शांत ठेवलं जाते. पहिलाच बॉल डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला देखील चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. बॅटची कडा आणि बॅटची कडा घेतल्यानंतर बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. तिथे मात्र एकदा आपल्याला पाहायला मिळतील. एका धावेवरती इथून मात्र संयम दाखवावा लागतो या फलंदाजाला आणि एका धावेच्या मदतीनं आता धावसंख्येचा श्री गणेश होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. जबरदस्त क्रिकेटची स्पर्धा आणि लाख मोलाचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. पाठीमागे धाव नाहीये. त्या कट्ट्याला बॉल जर लागला तर धावा आपल्याला धावून काढायच्या आहेत. यावेळेला फुलटॉस चुकी झाली आणि चुकीच्या बॉलवरती बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. फुलटॉसला फुल टोल केलं. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांकरिता षटकार आला. जबरदस्त फटका. फुलटॉसला फुल टोल केलं गेलं. त्याच्यावरती इथून मध्ये हल्ला बॉल केला गेला. दरम्यानचा पुढचा बॉल तयार. यावेळेला देखील विकेट काढण्याचा प्रयत्न होतो आणि तिथे जर का आपण बघितलं तर पंचांनी 9 बॉल घोषित केला. यावेळेला दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न दाखवला जातो आणि दुसरी धाव सुद्धा इथे मात्र पूर्ण होती. यास 90 डिग्री पेक्षा जास्त अँगलचा वापर इथून मात्र केला गेला गोलंदाजाच्या माध्यमातून. आणि इथे मात्र जर का आपण बघितलं तर पंचांनी जर घोषित केलं या गोलंदाजाच्या शैलीवरती इथे मात्र आक्षेप घेतला जातो आणि आता टीम मीटिंग घेऊ नका, कळकळीची विनंती आहे. आपण वेळ कमी प्रमाणामध्ये घ्यायचा. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय आहे. विनंती असेल इथून पुढे सर्व संघांनी लक्ष द्या. पंच जो निर्णय देतील तो शेवटचा आणि अंतिम निर्णय असणार आहे. चला का तेजसचं मात्र षटक कंप्लीट करण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती सचिन आपल्याला पाहायला मिळतात. चला वेळ कमी घ्या, कळकळीची विनंती आहे. कारण जर का आपण बघितलं तर आता आपण जास्त प्रकारचा वेळ घेतला तर मात्र सेमीफायनल फायनलचे सामने आपल्याला 2-2 ओव्हरचे पाहायला मिळतात. ते कुठेतरी चुकीचं आहे. कारण एवढी मोठी स्पर्धा आपण 2 ते 2,500 एंट्री मोजता आणि त्यात जर तुम्ही जास्त वेळ घेतला तर तुम्हाला कमी षटकांचे सामने खेळावे लागतील. त्यामुळे की का आता जर तुम्ही फास्ट क्रिकेट खेळलं तर तुम्हाला इथून पुढे जास्तीत जास्त षटकांचे सामने खेळता येतील, खेळायला भेटतील. त्यामुळे की का आता इथून तुम्हाला थोडंसं फास्ट क्रिकेट खेळायचं. सचिन आलेले आहेत गोलंदाजी मार्कवरती. यावेळेचा हा बॉल पंचांचा इशारा वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. एक्स्ट्रा आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती जोडल्या जात आहेत. 12 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात आणि कळकळीची विनंती आहे. जे फुटबॉलचं क्रीडांगण आहे तिथे कोणी आतमध्ये प्रवेश करणार नाही. कारण महानगरपालिकेचं क्रीडांगण आहे आणि तेथे फक्त आणि फक्त फुटबॉलच खेळलं जातं.
फिफा वर्ल्ड कप सारखी मोठी स्पर्धा या फुटबॉलच्या क्रीडांगणावरती होती. अंडर-17ची धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी गोलंदाज तयार होतो आहे. पाहूया दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी आता गोलंदाज तयार होईल. चला यावेळेला देखील इथे मात्र स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न होतोय आणि या बॉलवरती एकच धाव प्राप्त झालेली आहे. एक ओव्हरचा खेळ संपला आणि धावफलकावरती 22 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 22 रन्स 22 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण बघतोय. पाहूया आता ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी मार्कवरती कोणाला वापरला जाईल. यावेळीचा रुपेशचा वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळतो आहे. आता या दोघांमध्ये एक चांगलं बॅटल आपल्याला पाहायला मिळणार आहे, कारण स्ट्रायकिंग एंडला शाहूवाडी परिसरातील एक नामांकित खेळाडू तर गोलंदाजी मार्कवरती युवा गोलंदाज रुपेश आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला देखील आपण पाहू शकाल, हो पर्दे के पीछे क्या छुपा है, पर्दे के पीछे बॉल छुपा था, इसलिए फील्डर वहां पे जाता हुआ नजर आया आणि तिथे मात्र बॅनरच्या मागून अगदी बॉलला बाहेर काढलं जात आहे. आणि त्यानंतर धावा आता किती कंप्लीट केल्या, एकच धाव कम केलेली आहे. रुपेश हा गोलंदाज सध्या गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतो. जबरदस्त गोलंदाज, सांडपाण्याची अगदी अध्यक्ष ट्रॉफी या खेळाडूने गाजवली. तिथे मात्र जबरदस्त क्रिकेट त्याने दाखवलं आणि आज मात्र या दारव्या गावच्या क्रीडांगणावरती खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी गोलंदाज आता इथून तयार होईल. यावेळेला देखील वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि इथे मात्र हा तेज आणि तर्रार बॉल आपल्याला पाहायला मिळाला. एका व्यावसायिक क्रिकेटरच्या समोर
मात्र एक जबरदस्त क्रिकेट दाखवत असताना गोलंदाज रुपेश पाटील यावेळेला देखील फटका ऑफसाईडला खेळला. दूरवरून क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतात आणि तदरम्यान इथून मात्र एक धाव कंप्लीट केलेली आहे. जबरदस्त गोलंदाजीचा नजारा इथून मात्र दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये रुपेश पाटील, आलतूर गावचा चमचमता सीताराम यावेळेला देखील फुलटॉस बॉल होता. पुढे सरसावत हा फटका सजवला आणि या बॉलवरती आतापर्यंत धावा आपल्याला पाहायला मिळतात फक्त आणि फक्त एकच धाव आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती इथून मात्र ऍड केली जाईल. पाहूया आता पुन्हा एकदा गोलंदाज इथून तयार होतात. यावेळेला फटका चांगला, स्वीट साऊंड ऑफ द बॅट. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. संदीपच्या बॅटमधला तडाखा आउट ऑफ द पार्क. इथून हा षटकार, जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला आणि धावफलकावरती आता या षटकाराच्या सहाय्याने 31 धावा आपल्याला पाहायला मिळतात. बघूया आता ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो मयूर. हो मयूर आपल्याला पाहायला मिळतो. मयूरचा पहिलाच बॉल. तिथे मात्र फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात परंतु त्यांना चकवून छेदून भेदून बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि आता 4 धावा आपल्याला पाहायला मिळतात. मयूरच्या मात्र पहिल्याच बॉलवरती हा चौकार आलेला आहे. रवींद्र दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. कारंडेवाडी गावचे सुपुत्र, या वेलकम. आपलं देखील आम्ही या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतो. दरम्यानचा पुढचा बॉल. यावेळेला लाईन खराब आहे आणि पंच कळवतात की हा वाईड बॉल आता एक्स्ट्रा रन्स टीमच्या स्कोरबोर्ड वरती इथून मात्र जोडले जातील. सदतीस धावा धावफलकावरती. दरम्यानचा पुढचा बॉल मयूरचा. यावेळेला देखील आता गोलंदाज तयार होतात. पाहूया दरम्यानचा पुढचा बॉल. यावेळेला इथे मात्र लेग स्टिकच्या बाहेरचा हा बॉल आपल्याला पाहायला मिळतो आणि पंचांनी स्वर घोषित केला. वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला.
या वेळेला फटका चांगला आहे, फुल सक्सेसफुल पॉवरफुल बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांकरिता षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त टोला संदीपच्या बॅटमधनं हा हवाई सफर षटकार. एकदा आता गोलंदाज तयार होतात. यावेळेला फटका अप्रतिम आणि हा देखील बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर जात असताना तितक्यात मात्र बॉलला फील्ड केलं आणि आता या बॉलवरती धावा किती अंपायर कळवतील. चला आता पंचांचा निर्णय येणं बाकी आहे. पंच कळवतील या बॉलवरती नक्की धावा किती आहेत. पडद्याच्या जर बॉल बाहेर गेला तर इथून तुम्हाला 4 धावा दिल्या जातील. यस, आणि ग्रीन कलरची जी जाळी आहे जे नेट्स आहेत त्याला जर बॉलने स्पर्श केला तर तिथे देखील 4 धावा दिल्या जातील. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला फटका फसलाय, बॉल हवीत. महेश पाटील यांच्याकडून चूक होती आहे. आता या चुकीचा मोबदला तुम्हाला येणाऱ्या थोड्याच वेळात पाहायला मिळेल, कारण संदीप या खेळाडूचा इथे मात्र काय ड्रॉप झाला. आता धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात 51 धावा. 51 रन्स, 51 धावा. सुरेश यांचा पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती हवाई सफर बॉल करतोय. बाउंड्री लाईन क्लिअर आणि इथे मात्र 6 धावा आपल्याला पाहायला मिळतात. लहानपणाची स्पर्धा या गोलंदाजाने गाजवली होती. 6 बॉलमध्ये 6 धावांची गरज असताना त्या धावा डिफेंड केल्या होत्या. पाहूया आता या मॅच मध्ये काय घडणार आहे. या वेळेला देखील चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला, परंतु ऑफस्टिकच्या बाहेर आणि शिवम वैद्य सरांचा इशारा येतो आहे. हा व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती जोडल्या जात आहेत. दरम्यानचा पुढचा बॉल. या वेळेला शॉर्ट बॉलचा वापर केलाय. बॉल हवी. फिल्डर बॉलच्या मागे, परंतु पुन्हा एकदा कॅच ड्रॉप झाली आणि या मुवमेंटला इथून मात्र 2 धावा कंप्लीट देखील होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. या 2 धावांच्या मदतीला त्या धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 6 धावा. दरम्यानचा पुढचा बॉल. या वेळेला देखील टप्पा पडल्यानंतर अंगाचा वेध घेणारा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि इथे मात्र पुन्हा एकदा एकच धाव कंप्लीट होत असताना आपल्याला बघायला मिळते. तर यानंतरची मॅच आम्ही विनंती करतोय रेठरे वारणा आणि सोंडोरी टीमचे कॅप्टन यावेळेला देखील
स्क्वेअर ऑफ द विकेट फटका खेळला आणि बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतात 4. येतोय हा दमदार संदीपच्या बॅटमधला चौकार. जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला नाही. या फटक्यामध्ये 4 धावा आता प्राप्त झाल्या. 65 धावा या फटक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अजून या ओव्हर मधील 2 बॉल बाकी आहेत. त्याला रेट्री वाढणार आणि सोमवारी टॉस साठी यावेळेला देखील स्ट्रोक चांगला फिल्डर धावतात. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील दाखवला जातो आहे आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण झालेली आहे. बॅकअपला खेळाडू आहे. चांगली फिल्डिंग आणि आता 2 धावांवरती संयम दाखवावा लागतो. या 2 धावेच्या मदतीने आता धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेतील सर्वाधिक उच्चांक 67 धावा आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा बॉल पहिल्या डावातील. शेवटच्या बॉलवरती बॅटर भरपूर काही करू शकले नाहीये. तिथे मात्र बाईकच्या रूपानं ही एक धाव आपल्याला पाहायला मिळते आणि आता धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 68 आणि विजयासाठी 69 धावांचं लक्ष आहे. तर टॉससाठी या रेट्रे वारणा आणि सोंडोली 1 2 3 4 वेळा आम्ही आपल्याला कॉल दिला परंतु अजून बोल जरा आता बघू. नेक्स्ट मॅचचा इथून मात्र आपण टॉस करणार आहोत. जबरदस्त क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पावसाळी क्रिकेटचा धमाका आपल्याला पाहायला मिळतोय. स्पर्धेच्या अनुषंगाने शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत श्री काळंब देवी स्पोर्ट जांभूळ आयोजित करण्यात आहे व उपकरण्यात चषक हो मुटकरवाल्याची म्हणावं चला पटापट टाइम लई झालाय. त्याला मुटकलवाडी संघ लवकर होल्डिंग लावून घ्या. नेक्स्ट मॅचचा आता टॉस देखील केला जातो आणि टॉस जिंकलाय. रेफरी वारणा टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकला आणि टॉस जिंकल्यानंतर त्यांचा फिल्डिंग करण्याचा निर्णय आलेला. 69चा टार्गेट आहे ना. 69 धावांचं टार्गेट आहे विजयासाठी. साईने अल्तूर या टीमला पाहूया. या लक्षात इथून मध्ये कशा रीतीने पाठलाग केला जाणार. त्याला बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पाठवा. पहिल्याचाच आवाज चांगला येतो रे. त्यांच्याकडे बॉल नाही. एक ह्यो पण एक टाकी. वेळ कमी प्रमाणामध्ये घ्या आणि इथून मात्र स्पीडअप करायचंय. विनंती अजून स्पीडअप करा. अजून एक बॉल टाक. हे संध्या बॉल.
बोल जरा. आता पाहिलं या 69 धावांच्या लक्ष्याचा पालना करण्यासाठी पहिली सलामीची गोल जोडी मैदानाच्या आतमध्ये इंटर होत असताना आपल्याला पाहायला मिळते. एका साईडला सुरेश आपल्याला पाहायला मिळतात तर दुसऱ्या साईडला भरपूर दिवसानंतर ते क्रिकेटमध्ये रुजू होत असताना आपल्याला पाहायला मिळतात महेश पाटील. नाही ना आवाज शोकींचा पहिला बॉल चांगला बॉल घडून आपल्याला पाहायला मिळाला, परंतु तिथे मात्र फिल्डर आपल्याला बघायला मिळतात आणि या मुवमेंटला पहिल्याच बॉल वरती 2 धावा प्राप्त झालेली आहेत. लक्ष मोठ्यामध्ये सुरुवातीपासूनच फाईल 11 आरतूर या संघाला मोठे फटके मारावे लागतील. अजित आपली मॅच आहे म्हणून सांगून दिले. यावेळेला स्ट्रोक चांगला आहे आणि बॉल चांगला सीमा पार. रन मिळतात 4. येतोय सुरेश बडे यांचा बॅटमॅनचा उभार. सुरेश बडे यांना मात्र आता मोठे फटके मारावेच लागतील, कारण मोठेच फटके या मॅच मध्ये तुम्हाला पुन्हा एकदा आणतील. ए अक्षय तेव्हा तिकडच्या गेट मध्ये जाऊन बसा. पुढचा बॉल हाताळण्यासाठी आता गोलंदाज इथून तयार होतील. तिकडे त्या शेड मध्ये जाऊन बसा. तिकडे स्वप्नीलचा बिगबॉल बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. तिथे मात्र देखील वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळतो. आणि इथे जर का आपण बघितलं तर आणखीन एक दर्जेदार बॉल आपल्याला पाहायला मिळाला. डॉट आहे का? डॉट आहे. हो डॉट. धमकीच्या स्वरूपात बाद झाला होता, पण इथे धमकीच्या स्वरूपात बाद झाला. यावेळेला फट यावेळेचा विकास शिर्केचा वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळाला.
आणि शिवा सरांचा इशारा आला की हा नो बॉल. आता फ्री आपल्याला पाहायला मिळतं. पाहूया फ्री हिटच्या बॉल वरती मोठा फटका इथून मात्र येईल का. फ्री हिटच्या बॉलवरती फलंदाज इथे मात्र भरपूर काही करू शकले नाहीयेत आणि या बॉलवरती एकदा पुन्हा एकदा कम्प्लीट झाले. अभिला आता मोठे फटके मारावे लागतील या मॅच मध्ये. यावेळेला देखील टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा बाहेरच्या दिशेला वळण घेत असताना आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि हा देखील डॉट बॉल. सन्माननीय बाबूदादाने श्रीकांतजी झाडे साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळते. या वेलकम व्यासपीठावरती येऊन देखील आपण मिळत आहेत. 9 धावा. अजून भरपूर धावांचा पल्ला तुम्हाला गाठायचा जवळजवळ अजून 60 धावा तुम्हाला कंप्लीट करायच्या आहेत. पाहूया गोलंदाज विकास आता इथून मात्र तयार झाला पुढचा बॉल हाताळण्यासाठी. यावेळेचा विकासचा हा बॉल बॅट्समन पासून थोडासा हा बॉल खाली राहिला आणि डॉट बॉलची संख्या आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त गोलंदाजी. दुसऱ्या षटकाचा देखील खेळ आता इथून संपला आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर आता धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. फक्त आणि फक्त 9 धावा 2 गड्यांच्या मोलपडल्या. आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 60 करायच्या आहेत म्हणजे 10 षटकार आता तुम्हाला इथे मारावे लागतील. आहेत. त्यावेळेला देखील स्ट्रोक चांगला आहे. फिल्डर बॉलच्या मागे आणि पुन्हा एकदा फनी मुवमेंट आपल्याला पाहायला मिळालं. आय थिंक सर्जू कांबळे त्या ठिकाणी होती. यावेळेला देखील व्हाईट बॉल पंचांनी घोषित केला. एक्स्ट्रा रनच्या टीमच्या स्कोरवरती जोडण्यात आहेत. यावेळेला देखील वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज संदीप या गोलंदाजाचा आणि इथून मात्र डॉट बॉल. शेवटचा बॉल संदीपच्या स्पीड मध्ये. 19 झाले ना. 50 ओव्हर कंप्लीट. आता येणारे बॉल 6 आणि 6 बॉल मध्ये 50 धावांची गरज आहे. 6 बॉल मध्ये 50 करायच्या आहेत यामध्ये. कोणाला बॉलर
पहिला बॉल ओव्हर नंबर 4 मध्ये डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळते. 5 बॉल मध्ये 50 करायचे आहेत. आता पाहूया काय घडते या मॅच मध्ये. हो, विकेट गेलेली आहे. बॅट्समॅन बाद झाला. कोणाला बॅट्समन अमर आला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला देखील चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि पुन्हा एकदा डॉट बॉल आपण बघितला. आणखी एक ते झाली तरार बॉल आणि इथे मात्र पुन्हा एकदा डॉट बॉल. या मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतात. यावेळेला देखील चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. सर्व बॉल मिस खेळणार असं या बॅटरने माणूस दाखवलं आणि तो स्पर्धेच्या षटकातील सर्वच बॉल खेळताना आपल्याला पाहायला मिळाला. आणि हा सामना इथेच मात्र जिंकला. मुक्तेश्वर स्पोर्ट्स मुक्कलवाडी या संघाला अभिनंदन आणि हार्डलक बार्लक आपण देऊया. अर्थातच बॅटिंग करत असताना काही लेवलवर आलतूर या टीमला काही हरकत नाहीये. या मॅच मध्ये जरी अपयश आला असेल तरी पुढच्या स्पर्धेसाठी साई लेवलवर आलतूर या संघाला आमच्या कमेंट्री बॉक्स कडून भरपूर साऱ्या शुभेच्छा.